Hello students, welcome in the online lecture. This is the third lecture on the topic Origin and Evolution of Life. In the last lecture, I have explained about the difference between ape and man, and I also explained about the classification of man. In this lecture, we will study about the different stages of evolution of man. बघा विद्यार्थ्यांनो, मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला मॅनचं क्लासिफिकेशन आणि मॅन आणि एपमध्ये काय डिफरन्स आहे हे एक्सप्लेन केलेलं आहे. या लेक्चरमध्ये आपण मॅनच्या इव्होल्युशनच्या ज्या स्टेजेस आहेत त्यातल्या काही स्टेजेस चे ॲपिअरन्स कसं आहे, त्याचं फॉसिल कुठं सापडलं, कोणत्या पिरियडमध्ये त्याचं इव्होल्युशन झालं, त्याचे स्केलेटल फीचर्स काय आहेत, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणतं स्पेशल फीचर आहे याविषयी एक्सप्लेन करणार आहे किंवा स्टडी करणार आहे. तर मॅनचं इव्होल्युशन स्टडी करत असताना मी तुम्हाला कोणत्या पिरियडमध्ये मॅनचं इव्होल्युशन झालं हे सांगणार आहे, त्या स्टेजचं, मॅनच्या इव्होल्युशनमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या स्टेजेसचं. त्याच्या अगोदर तुमच्या सिलॅबसमधला हा पॉईंट रेड्यूस केलेला आहे, जिओलॉजिकल टाईम स्केल. तर त्याचा एक टेबल तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे. तो जो टेबल आहे तो तुम्ही बघून घ्या. त्या टेबलमध्ये तुम्हाला लक्षात येईल की जिओलॉजिकल टाईम स्केलमध्ये इरा, पिरियड, इपोक, त्याच्यानंतर प्लांट्सचं लाईफ कसं असतं, कोणते स्टेज त्यामध्ये डेव्हलप झाली, आणि ॲनिमलच्या लाईफमधली कोणती स्टेज त्या इरामध्ये किंवा त्या इपोकमध्ये डेव्हलप झाली हे समजेल. तर मॅनच्या ज्या स्टेजेस आहेत इव्होल्युशनमध्ये असणाऱ्या किंवा इव्होल्युशनमध्ये सापडलेल्या त्या स्टेजेस असतील किंवा ज्या पर्टिक्युलर प्रायमेट्सपासून किंवा ज्या पर्टिक्युलर ॲनिमल्सपासून मॅन इव्हॉल्व झाला, त्या सगळ्या ज्या स्टेजेस आहेत जनरली कधी सापडलेल्या आहेत, तर जास्तीत जास्त मॅक्झिमम इव्होल्युशन जे झालेलं आहे मॅनचं ते सिनोझिक इरामध्ये झालेलं आहे. सिनोझिक इरामध्ये येणारे जे इपोक्स आहेत ते इपोक्स कोणते येतात, तर पॅलिओसिन, इओसिन, ऑलिगोसिन, मायोसिन, प्लायोसिन, प्लेस्टोसिन आणि रिसेंट जो आहे, चालू आहे आत्ता जो इपोक, तो होलोसिन आहे. म्हणजे या सिनोझिक इरा आत्ता जो सुरू आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम मॅनच्या जे स्टेजेस आहेत ते इव्हॉल्व झालेले आहेत किंवा त्या पिरियडमध्ये मॅनचं इव्होल्युशन होत गेलेलं आहे. आता पर्टिक्युलर जिओलॉजिकल टाईम स्केल सांगत असताना तुम्हाला हा पॉईंट रेड्यूस केला असला तरी मी ज्यावेळी तुम्हाला पिरियड सांगणार आहे, इपोक सांगणार आहे, त्यावेळी तुमच्या लक्षात यायला पाहिजे. त्यासाठी मी हे तुम्हाला सुरुवातीला सांगते. तर एक साधं सोपं उदाहरण तुमच्या लक्षात येईल असं सांगते की जुरॅसिक पार्क हा जो पिक्चर आहे, जो पर्टिक्युलर कुणावरती काढलेला आहे, तर डायनासोर्सवरती काढलेला आहे. याच्या पाठीमागचं नाव जुरॅसिक पार्क असं देण्यापाठीमागचं नाव रिझन काय आहे, तर मेसोझोइक इरामध्ये जुरॅसिक पिरियड आहे आणि त्या जुरॅसिक पिरियडमध्ये डायनासोर्स डॉमिनंट होते आणि त्यामुळं त्या पिरियडमध्ये डायनासोर्स डॉमिनंट असल्यामुळं या पिक्चरला काय नाव दिलं गेलं, तर जुरॅसिक पार्क असं नाव दिलं गेलं, जो डायनासोर्सवरती तयार झाले. त्याचे बरेच पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंड, पार्ट थर्ड, बरेच पिक्चरचे पार्ट निघाले जुरॅसिक पार्कचे. तर हे नाव देण्यापाठीमागचं रिझन, पिरियड जुरॅसिकमध्ये डायनासोर्स डॉमिनंट होते, त्यामुळे डायनासोर्सवरती जी फिल्म तयार केली गेली त्याचं नाव काय दिलं गेलं, जुरॅसिक पार्क असं नाव दिलं गेलं. तर अशा प्रकारे हे जिओलॉजिकल टाईम स्केल म्हणजे काय आहे, तर आपल्या अर्थचं ओरिजिन ज्या दिवशी झाला त्या दिवसापासून जे आजपर्यंतचा जो कालावधी आहे
अर्थच्या फॉर्मेशनपासूनचा आजपर्यंतचा जो टाईम स्केल आहे त्याला जिऑलॉजिकल टाईम स्केल असं म्हटलं जातं. आणि मग त्याचं विभाजन एरा, पिरियड, इपोकमध्ये केले गेलेलं आहे. त्यामुळं इथं मी तुम्हाला ज्यावेळी मॅनचं इव्होल्युशन सांगणार आहे त्यावेळी त्या ठिकाणी तुम्हाला इपोकची नावं येतील आणि त्या इपोकमध्ये कोणता मॅन इव्हॉल्व झाला हे तुमच्या लक्षात येईल. तर बघूया आपण सुरुवातीला मॅनच्या इव्होल्युशनच्या स्टेजेस ज्या आहेत त्या तुमच्या बुकमध्ये, तुमच्या सिलॅबसमध्ये दिलेल्या कोणकोणत्या स्टेजेस आहेत. तर कंटिन्युअस जर सांगायचं झालं तर ड्रायोपिथेकस, रामापिथेकस, ऑस्ट्रॅलोपिथेकस, होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, निअँडरथल मॅन आणि होमो सॅपियन्स या ज्या इव्होल्युशनच्या स्टेजेस आहेत ज्या तुमच्या बुकमध्ये दिलेल्या आहेत. आणि हे सगळे कॅरेक्टर्स तुमच्या बुकमध्ये टॅब्युलर फॉर्ममध्ये दिलेले आहेत या सगळ्या स्टेजेसची. आता एक महत्त्वाचं सांगते तुम्हाला, ड्रायोपिथेकस असं ज्यावेळी नाव येतं, पिथेकस हा जो वर्ड आहे तो एपसाठी आहे, लक्षात ठेवा. पिथेकस मीन्स एप्स. मग काही कॅरेक्टर्स एप लाईक असतील त्या स्टेजमध्ये, मॅनच्या इव्होल्युशनच्या स्टेजमध्ये काही कॅरेक्टर्स एपसारखे असतील तर काही कॅरेक्टर्स मॅनसारखे असतील, म्हणून त्या ठिकाणी पिथेकस असं नाव दिलेलं आहे. लक्षात ठेवा, पिथेकस हा वर्ड एपसाठी वापरला जातो. आता मागच मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागच्या लेक्चरमध्येच की मॅनचं मॅक्झिमम इव्होल्युशन किंवा मॅनचा अगदी जवळचा कोणता ॲनिमल असेल तर ते एप्स आहेत. त्यांच्यासारखी बरीच कॅरेक्टर्स आपल्यामध्ये दिसतात, म्हणून मॅनचं मॅक्झिमम इव्होल्युशन एप्सपासून झालं असं मानलं जातं किंवा असं आहे. म्हणून पिथेकस हा वर्ड मॅनच्या इव्होल्युशनच्या स्टेजेसमध्ये, काही स्टेजेसमध्ये येणार आहे. तर या लेक्चरमध्ये आपण 3 स्टेजेस स्टडी करणार आहे, ड्रायोपिथेकस, रामापिथेकस आणि ऑस्ट्रॅलोपिथेकस. या 3 स्टेजेस आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. तर सुरुवातीला बघूया स्टेजेस ऑफ इव्होल्युशन ऑफ मॅन. इन दॅट फर्स्ट स्टेज ऑफ इव्होल्युशन ऑफ मॅन इज द ड्रायोपिथेकस. पहिली स्टेज जी आहे इव्होल्युशनमधली ती आहे ड्रायोपिथे. पहिली स्टेज कोणती आहे मॅनच्या इव्होल्युशनमधली, तर ती आहे ड्रायोपिथेकस. आता ड्रायोपिथेकस हा मॅन जो आहे, पिथेकस मीन्स एप, हा जो मॅन आहे त्याचा ॲपिअरन्स कसा होता बघा, ॲपिअरन्स एप लाईक, एपसारखा ॲपिअरन्स. मग एपसारखा ॲपिअरन्स म्हणजे चिंपाची गोरिलासारखा ॲपिअरन्स त्याचा. मग क्वाड्रापेडल लोकोमोशन असणार, 4 पायावरती चालणं, हे कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये दिसणार. तर आपण बघणारच आहे पुढं. बघा, साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड, याचं जे फॉसिल आहे ते कुठं सापडलं, द लेक विक्टोरिया ऑफ आफ्रिका, हार टेकिंग, हिमाचल प्रदेश. साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड बघा, सॉरी स्पेलिंग मिस्टेक झाली होती थोडी. लेक विक्टोरिया ऑफ आफ्रिका, हरतालियंगा, हिमाचल प्रदेश. याची जी फॉसिल्स आहेत ड्रायोपिथेकसची कुठं सापडली, तर लेक विक्टोरिया ऑफ आफ्रिकामध्ये सापडली, हरतालियंगामध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये याचे फॉसिल्स म्हणजे याची अवशेष सापडलेली आहेत. आणि या अवशेषावरून त्याचा अभ्यास करून केल्यानंतर मग त्याचे कॅरेक्टर्स मांडलेले आहेत. नेक्स्ट बघा, पिरियड. कधी हा मॅन इव्हॉल्व झाला असेल किंवा कधी तो जिवंत असेल, तर मायोसिन इपोकमध्ये. मायोसिन इपोक कधी असणार आहे, तर मायोसिन इपोकमध्ये म्हणजे कधी हा मॅन इव्हॉल्व झाला, 20 to 25 MYA. MYA मीन्स मिलियन इयर्स ॲगो. आता 1 मिलियन म्हणजे 10 लाख, लक्षात ठेवा. 1 मिलियन म्हणजे 10 लाख. मग त्याच्या हिशोबानं लक्षात ठेवा 20 ते 25 मिलियन इयर्स ॲगो हा मॅन इव्हॉल्व झाला किंवा त्यावेळी तो लाईव्ह असणार आहे. त्याच्या फॉसिल्सवरून हे लक्षात येतं की तो 20 ते 25 मिलियन इयर्स ॲगो त्यावेळी त्याचं फॉसिल किंवा त्यावेळी तो जो मॅन आहे तो लाईव्ह असणार आहे, त्यावेळी त्याचं इव्होल्युशन झालेलं असणार आहे.
नेक्स्ट बघूया त्याचे स्केलेटल फीचर्स. आता स्केलेटल फीचर्समध्ये बघा, स्ट्रक्चर ऑफ हँड, स्कल, साईज ऑफ ब्रेन, प्रोजेक्टिंग स्नाउट, absence of eyebrow ridges, etc. are characters similar to न्यू वर्ल्ड monkeys. आता न्यू वर्ल्ड मंकीचा फोटोग्राफ मी तुम्हाला पहिल्या लेक्चरच्या स्लाईडमध्ये दाखवलेला आहे. तर याचे जे कॅरेक्टर्स आहेत, हँडचं स्ट्रक्चर असेल, स्कल असेल, ब्रेनची साईज असेल, प्रोजेक्टिंग स्नाउट असेल आणि अब्सेन्स आयब्रो रिजेस, ही सगळी कॅरेक्टर्स कुणासारखी होती त्याच्यामध्ये, तर न्यू वर्ल्ड मंकीजसारखी. नेक्स्ट, फ्लॅट फेस, शॉर्ट जॉज, 32 टीथ, इलॉंगेटेड इन्सिजर्स आर सिमिलर टू मॉडर्न मॅन. आत्ताचा जो मॉडर्न मॅन आहे त्याच्यामध्ये जसा फेस फ्लॅट आहे, जॉज शॉर्ट झालेले आहेत आणि डेंटिशनमध्ये 32 टीथ्स प्रेझेंट आहेत, इन्सिजर्स इलॉंगेटेड आहेत आणि ह्या सगळ्या कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये कुणासारखे दिसतात, तर ह्या सगळ्या कॅरेक्टर्स या मॅनमध्ये मॉडर्न मॅन कुणासारखे कॅरेक्टर्स दिसत आहेत, मॉडर्न मॅनसारखे किंवा मॉडर्न एपसारखे दिसत आहेत. नेक्स्ट बघा, ड्रायोपिथेकस इज कॉमन ॲन्सेस्टर टू एप अँड मॅन. एप आणि मॅनमधला हा कॉमन ॲन्सेस्टर आहे. म्हणजे या ड्रायोपिथेकस या स्टेजपासून एपसुद्धा इव्हॉल्व झाले आणि मॅन्ससुद्धा इव्हॉल्युशन होत गेलं. दॅट्स वाय ड्रायोपिथेकस इज कॉमन ॲन्सेस्टर टू एप अँड मॅन. नेक्स्ट बघा, सेमी इरेक्ट पॉश्चर. सेमी इरेक्ट पॉश्चर म्हणजे तो उभं राहत असताना, आता तुमच्या बुकमध्ये पहिला फोटोग्राफ जो दिले, बुक जर तुम्ही समोर घेतला असेल तर तुमच्या बुकमध्ये दिलेला पहिली इमेज मॅनच्या इव्होल्युशनच्या स्टेजेस दिलेले आहेत ह्युमन इव्हॉल्युशनच्या, पेज नंबर 115वरती. त्याच्यावरती पहिली इमेज जी आहे ती ड्रायोपिथेकसची आहे. सेमी इरेक्ट पॉश्चर, चालणं क्वाड्रापेडल असायचं पण उभं राहत असताना सेमी इरेक्ट उभं राहायचा तो. स्पेशल फीचर कुठं आहे बघा, त्याचं स्पेशल फीचर काय आहे त्याच्यामध्ये, क्लोज सिमिलॅरिटी टू चिंपाजी. चिंपाजीसारखं त्याचं स्ट्रक्चर आहे किंवा त्याच्यासारखं तो दिसतो. इमेज बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तो चिंपाजीसारखा दिसतो. तर हे त्याच्यामध्ये असणारी कॅरेक्टर्स आहेत. कुणामध्ये असणारे, ड्रायोपिथेकसमध्ये. सेकंड जी आहे इव्होल्युशनमधली मॅनच्या स्टेज जी आहे ती आहे रामापिथेकस. आता रामापिथेकस असं नाव देण्यापाठीमागचा रिझन असा आहे की याची फॉसिल्स इंडियामध्ये सापडली. इंडियामध्ये असणाऱ्या शिवालिक हिल्समध्ये याचे फॉसिल्स सापडले आणि रामाचा पूर्वज म्हणून भारतामध्ये राम होऊन गेला आणि रामाचा पूर्वज म्हणून याला रामापिथेकस असं नाव दिलं गेलं. रामापिथेकस. याचा ॲपिअरन्स कसा होता बघा, ॲपिअरन्स मॅन लाईक, मॅनसारखाच, म्हणजे बायपेडल लोकोमोशन, इरेक्ट पॉश्चर, सरळ उभं राहणं किंवा इतकं ताट नाही पण सरळ 2 पायावरती चालणं, ही कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये मॅनसारखी होती म्हणून ॲपिअरन्स मॅन लाईक. ह्याचे फॉसिल्स कुठं सापडले बघा, फॉसिल रेकॉर्ड कुठं केलं गेलं आहे, शिवालिक हिल्स ऑफ इंडिया अँड इवन इन केनिया. केनियामध्ये आणि इंडियामध्ये ह्याचे फॉसिल्स सापडले, पण इंडियामध्ये सापडले असल्यामुळे फॉसिल्स रामाचा पूर्वज म्हणून याला रामापिथेकस असं म्हटलं गेलं गे. हा कोणत्या पिरियडमध्ये इव्हॉल्व झाला तर मायोसिन अँड अर्ली प्लायोसिन इपोकमध्ये. मायोसिन आणि अर्ली प्लायोसिन इपोकमध्ये याचं इव्हॉल्युशन झालं. मग तो पिरियड कधीचा, 14 to 12 मिलियन इयर्स ॲगो. 14 ते 12 मिलियन इयर्स ॲगो याचं इव्होल्युशन झालेलं आहे. त्यावेळी तो लाईव्ह असणार आहे. ही जी स्टेज आहे मॅनची त्यावेळी तो लाईव्ह असणार आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामधलं आपल्याला स्केलेटल फीचर्स बघायचे आहेत. आता स्केलेटल फीचर्स ड्रायोपिथेकसची किंवा रामापिथेकसची या बुकमध्ये तुमच्या टेबलमध्ये दिलेली नाहीत, पण जुन्या सिलॅबसमध्ये ही दिलेली होती. त्याच्यावरून मी हे तयार केलेलं आहे PPT. तुम्ही नोट्स लिहून घ्या ह्याच्या
नेक्स्ट बघा स्केलेटल फीचरमध्ये फर्स्ट कॅरेक्टर, जॉज हॅव इक्वल साइज्ड इन्सिजर्स अँड कॅनायन्स लाईक दॅट ऑफ मॅन. मॅनमध्ये जसे पटाशीचे दात आणि सुळे दात इक्वल साईजचे आहेत, त्या प्रकारेच याच्यामध्ये सुद्धा इक्वल साईज असणारे इन्सिजर्स आणि कॅनायन्स प्रेझेंट होते. सेकंड कॅरेक्टर बघा, अब्सेन्स ऑफ डायस्टिमा, गॅप बिटवीन इन्सिजर्स अँड कॅनायन्स. मागच्या लेक्चरमध्ये PPT दाखवत असताना डिफरन्स सांगत असताना एपमधला आणि मॅनमधला मी तुम्हाला सांगितलेलं की डायस्टिमा प्रेझेंट इन द एप्स अँड डायस्टिमा अब्सेंट इन द मॅन. तर अब्सेन्स ऑफ डायस्टिमा इज द कॅरेक्टर लाईक दॅट ऑफ द मॅन विच इज प्रेझेंट इन द रामापिथेकस. डायस्टिमा मीन्स गॅप बिटवीन इन्सिजर्स अँड कॅनायन्स. इन्सिजर्स आणि कॅनायन्समध्ये असणारा टूथलेस गॅप जो आहे त्या गॅपला डायस्टिमा असं म्हटलं जायचं आणि तो रामापिथेकसमध्ये अब्सेंट होता. नेक्स्ट बघा, नेक्स्ट कॅरेक्टर काय आहे ह्याच्यामध्ये, स्कल स्मॉल आहे, डोक्याची कवटी लहान आहे. पुढचं बघा, शॉर्ट फेस, फेसची साईज लहान आहे, फेसची साईज लहान आहे. नेक्स्ट बघा, स्मॉल क्रॅनियल कपॅसिटी. आता स्कल जर स्मॉल असेल, डोक्याच्या कवटीची साईज जर लहान असेल, तर क्रॅनियल कपॅसिटीसुद्धा कशी असणार आहे सांगा, स्मॉल असणार आहे, कमी असणार आहे. ॲज लाईक दॅट ऑफ द एप्स, एप्समध्ये असते त्या प्रकारे याची क्रॅनियल कपॅसिटीसुद्धा स्मॉल असणार आहे. अपराईट बायपेडल पॉश्चर. आता हा जो मॅन आहे बायपेडल लोकोमोशन करत होता, अपराईट म्हणजे सरळ उभं राहू शकत होता, चालू शकत होता 2 पायावरती, असं त्याचं पॉश्चर होतं. दिस इज अबाउट द रामापिथेकस ॲपिअरन्स मॅन लाईक. फॉसिल रेकॉर्ड इन द शिवालिक हिल्स ऑफ इंडिया अँड इवन इन केनिया. इवॉल्ड इन पिरियड मायोसिन अँड अर्ली प्लायोसिन इपोक in 14 or 12 million years ago. त्याचं पॉश्चर इरेक्ट आहे. अँड दीज आर द कॅरेक्टर्स और स्केलेटल फीचर्स ऑफ द रामापिथेकस. अँड द नेक्स्ट स्टेज ऑफ इव्होल्युशन ऑफ मॅन दॅट इज द ऑस्ट्रॅलोपिथेकस. आता ऑस्ट्रॅलोपिथेकस मी मागच तुम्हाला म्हणलेलं आहे, पिथेकस वर्ड हा जो वर्ड आहे तो वर्ड एप लाईक कॅरेक्टर दिसणाऱ्या मॅनमध्ये वापरला गेलेला आहे. एपसारखे काही कॅरेक्टर्स दिसत असतील तर. आता ऑस्ट्रॅलोपिथेकसची कॅरेक्टर सांगण्याअगोदर ह्याचं एक वैशिष्ट्य किंवा मी तुम्हाला सांगणारच आहे त्याचं स्पेशल फीचर. याला मॅन विथ एप ब्रेन असं म्हटलं जातं. मॅन विथ एप ब्रेन असं म्हणण्यापाठीमागचा रिझन असा आहे की पूर्ण बॉडी जी आहे या स्टेजच्या मॅनची पूर्ण मॅन लाईक, आणि डोकंचं जे ठेवण आहे, स्कलची जी ठेवण आहे ती एपसारखी असल्यामुळं त्याला मॅन विथ एप ब्रेन म्हटलं जातं. आता बघूया याचं ॲपिअरन्स कसं आहे आणि काय सांगू शकतो याच्यामध्ये. बघा, कनेक्टिंग लिंक बिटवीन एप अँड मॅन. दिस इज द ॲपिअरन्स or this is the character of Australopithecus. Australopithecus is the connecting link between ape man. म्हणजे एपपासून मॅन इव्हॉल्व होत असताना मधली जी स्टेज तयार झाली किंवा मधली जी स्टेज होती तिला ऑस्ट्रालोपिथेकस असं म्हटलं जातं. कनेक्टिंग लिंक, इंटरमिजिएट स्टेज बिटवीन द एप अँड मॅन. Ape-like some characters are present in the Australopithecus and man-like some characters are present in the Australopithecus. Particular head or skull like that of the ape and all body which is present below the neck is similar to that of man. That's why the Australopithecus is connecting link between the ape and man. ही connecting link आहे ape मधली आणि man मधली. नेक्स्ट बघा, साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड टॉंग इन साऊथ आफ्रिका, इथोपिया, टॅन्झानिया. हा जो मॅन आहे याचं स्केलेटन टॉंग इन साऊथ आफ्रिकामध्ये पर्टिक्युलर सापडलं आणि ह्याचं स्केलेटन स्कलचं सापडलं गेलं तिथं टॉंगमध्ये. दॅट्स वाय द स्केलेटन ऑफ द ऑस्ट्रेलोपिथेकस विच इज फाउंड इन द टॉंग इन साऊथ आफ्रिका विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज टॉंग बेबी. बेबीची कॅप जशी असते डोक्यावर घालण्याची त्या प्रकारचं फॉसिल स्कलचं साऊथ आफ्रिकामध्ये टॉंग या सिटीमध्ये सापडलं, म्हणून त्या फॉसिलला
टॉंग बेबी असं सुद्धा म्हटलं जातं. याचा जो रेफरन्स आहे तो जुन्या सिलॅबसमध्ये सापडेल तुम्हाला. या तुमच्या नवीन सिलॅबसमध्ये याच्याविषयी टॉंग बेबीविषयी काही दिलेलं नाही. त्याच्याबरोबर याचं फॉसिल इथिओपिया आणि टॅन्झानियामध्ये सुद्धा सापडलेलं आहे. कधी इव्हॉल्व झाला हा मॅन पिरियड? लेट प्लायोसीन और अर्ली प्लेस्टोसीन इपोक, अबाउट 4 to 12 मिलियन इयर्स ॲगो. हा जो मॅन आहे तो 4 ते 12 मिलियन इयर्स ॲगो इव्हॉल्व झाला असणार आहे किंवा त्यावेळी तो लाईव्ह असणार आहे, हे त्याच्या फॉसिलवरून लक्षात येते. आता नेक्स्ट बघायचं त्याचे स्केलेटल फीचर्स. स्केलेटल फीचर्स मी मगाशी म्हटल्यासारखं त्याच्यामध्ये काही स्केलेटल फीचर्स मॅन लाईक दिसतील तर काही स्केलेटल फीचर्स एप लाईक दिसतील. तर बघूया काय स्केलेटल फीचर्स आहेत त्याच्यामध्ये. जॉज मॅसिव्ह प्रोजेक्टिंग फॉरवर्ड. दिस इज द कॅरेक्टर विच इज सिमिलर लाईक दॅट ऑफ द एप. हे कॅरेक्टर एपसारखं आहे. जॉज मॅसिव्ह असणं, प्रोजेक्टिंग फॉरवर्ड असणं, हे कॅरेक्टर कुणामधल्यासारखं आहे? एपमधल्यासारखं आहे. टीथ लार्जर दॅन मॉडर्न मॅन. दिस इज ऑल्सो लाईक दॅट ऑफ द एप. हेही कॅरेक्टर एपसारखं आहे. मॉडर्न मॅनपेक्षा खूप मोठे मोठे साईज असणारे टीथ त्याच्यामध्ये प्रेझेंट होते. आयब्रो रिजेस प्रॉमिनंट. प्रॉमिनंट म्हणजे लक्षवेधी किंवा दिसायच्या, लगेचच ओळखू यायच्या अशा ॲब्रो रिजेस त्याच्यामध्ये प्रेझेंट होत्या. नेक्स्ट स्कल स्मॉल विथ क्रॅनियल कपॅसिटी 450 to 600 cc. त्याच्या स्कलचं साईज लहान असल्यामुळं त्याची क्रॅनियल कपॅसिटी 450 ते 600 cc एवढी होती. खूप कमी असणारी क्रॅनियल कपॅसिटी त्याच्यामध्ये प्रेझेंट होती, लाईक दॅट ऑफ द एप. नेक्स्ट व्हर्टिब्रल कॉलम हॅज डिस्टिंक्ट लुंबार कर्व. दिस इज द कॅरेक्टर सिमिलर लाईक दॅट ऑफ द मॉडर्न मॅन. व्हर्टिब्रल कॉलममध्ये डिस्टिंक्ट लुंबार कर्व प्रेझेंट असणं हे कॅरेक्टर मॅनमधलं आहे, जे डिफरन्समध्ये आपण बघितलेलं आहे. त्यामुळं लुंबार कर्व प्रेझेंट असल्यामुळं डिस्टिंक्ट बायपेडल लोकोमोशन ह्यांच्यामध्ये होऊ शकतं. इरेक्ट पोश्चर, बायपेडल लोकोमोशन, हाईट 4 feet. या मॅनचं पोश्चर इरेक्ट होतं, सरळ उभं राहू शकत होता. तो बायपेडल लोकोमोशन करत होता, म्हणजे 2 पायावरती चालत होता आणि त्याची हाईट 4 feet एवढी होती. नेक्स्ट बघा नेक्स्ट कॅरेक्टर यांच्यामध्ये इन्सिजर्स अँड कॅनाइन्स वेअर स्मॉल अँड इक्वल इन साईज. दिस इज ऑल्सो कॅरेक्टर लाईक दॅट ऑफ द मॅन. इन्सिजर्स पटाचे दात आणि सुळे दात यांची स्मॉल साईज असणं आणि इक्वल असणं साईज, हेही कॅरेक्टर कुणामधल्यासारखं होतं त्याच्यामध्ये प्रेझेंट मॅनसारखं होतं. नेक्स्ट बघूया आपण स्पेशल फीचर काय आहे या मॅनचं. ऑस्ट्रॅलोपिथेकस. ऑस्ट्रॅलोपिथेकस इज कन्सिडर्ड ॲज अ मॅन विथ एप ब्रेन. हा जो मॅन आहे त्याला मॅन विथ एप ब्रेन म्हणण्यापाठीमागचा रिझन असा आहे, मग अशीच सांगितलं तुम्हाला, बॉडीचे कॅरेक्टर्स नेकपासून खाली असणाऱ्या बॉडीची कॅरेक्टर सगळी मॅनसारखी होती किंवा काही टीथची सिमिलॅरिटी मॅनसारखी, म्हणजे साईजनी सेम असणं इन्सिजर्स आणि कॅनाइन्सची, ही कॅरेक्टर्स मॅनसारखी होती. आणि स्कॅनियल कपॅसिटी जर बघितलं 450 ते 600 cc, म्हणजे स्कलची साईज लहान असणं किंवा जॉज मॅसिव्ह असणं, प्रोजेक्टिंग फॉरवर्ड असणं, हे सगळी कॅरेक्टर्स बघितली स्कलची किंवा डोक्याची कॅरेक्टर्स बघितली तर एपसारखी होती. त्यामुळे ब्रेनची साईज पण एपसारखी, त्यामुळे ह्याला मॅन विथ एप ब्रेन हे म्हटलं जात होतं किंवा म्हटलं जातं. कोणत्या स्टेजला हे ऑब्जेक्टिव्हसाठी लक्षात ठेवा. ऑस्ट्रॅलोपिथेकस इज कन्सिडर्ड ॲज अ मॅन विथ एप ब्रेन. दिस इज अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ऑस्ट्रॅलोपिथेकस. या लेक्चरमध्ये आपण 3 स्टेजेस बघितल्या मॅनच्या इव्होल्युशनच्या, ड्रायोपिथेकस, रामापिथेकस आणि ऑस्ट्रॅलोपिथेकस. या 3 स्टेजेस पिथेकस असं नाव येणाऱ्या आहेत. आणि या ज्या स्टेजेस आहेत या स्टेजेसमध्ये काही कॅरेक्टर्स एपसारखी दिसतात आणि काही कॅरेक्टर्स मॅनसारखी दिसतात.
म्हणून या ठिकाणी पिथेकस असं नाव आलेलं आहे. या 3 स्टेजेस या लेक्चरमध्ये संपवून आपण पुढच्या लेक्चरमध्ये मॅनच्या इव्होल्युशनमध्ये असणाऱ्या ज्या पुढच्या 4 स्टेजेस तुमच्या बुकमध्ये दिलेल्या आहेत, होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, निअँडरथल मॅन और होमो निअँडरथेलनिस, होमो सॅपियन्स, ह्या ज्या स्टेजेस तुमच्या बुकमध्ये दिलेल्या आहेत 4 पुढच्या राहिलेल्या स्टेजेस, ह्या आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. तर या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतो आहे. थँक्यू.